नमस्कार ताई. नमस्ते. तुमचं खूप स्वागत आहे. धन्यवाद. आम्हाला आणि आमच्या व्ह्युअर्सना श्रावण महिन्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. बरं. तर आम्ही सुरुवात करूया. श्रावण महिना आहे, त्याचा इतिहास काय आहे? श्रावण मास. आता तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये इतिहास हा शब्द वापरलेला आहे, त्यामुळे इतिहासातच आपण जाऊया. श्रावण ह्या शब्दाचा मूळ धातू श्रू. श्रू श्रवणे. श्रवण म्हणजे ऐकणे आणि श्रावण मास म्हणजे महिन्याचं नाव आहे. आपल्याकडे पंचांगानुसार 12 अधिक 1 महिना म्हणजे 13 महिने असतात. ते 13 महिने कसे, तर 3 वर्षे 12 महिने आणि पुन्हा 1 वर्ष अजून एक एक्स्ट्रा महिना असतो, म्हणजे 13 महिना होतो, ज्याला आपण अधिक मास असे म्हणतो, किंवा इंग्लिशमध्ये आपण ज्याला लीप इयर म्हणतो, एकच दिवस एक्स्ट्रा असतो. तर आता हे जे महिने असतात त्यांना नावं असतात. जसं आता श्रावण महिन्याला श्रावण महिना, तसे प्रत्येक महिन्याला नावं असतात. ती नावं कशावरून ठेवतात, तर ते नक्षत्रावरून. म्हणजे त्या महिन्याला त्या नक्षत्राचं वर्चस्व असतं. आता ही जी 27 नक्षत्र आहेत, त्या 27 नक्षत्रातील श्रवण नक्षत्र हे या श्रावण महिन्याचं श्रावण महिना जो आहे त्याच्यावर ते प्रभुत्व करतं. आणि ही जी नक्षत्र आहे ते ज्योतिषशास्त्राचा डोळा आहे. आणि जे ज्योतिषशास्त्र आहे ते वेदांताचे अध्यात्माचा डोळा आहे. सो त्यानुसार ज्या महिन्याला श्रावण हे नाव आहे, तो आपल्या नक्षत्राच्या गुणधर्मानुसार त्या महिन्यामध्ये त्याचा वावर असतो. आता श्रावण म्हटल्यानंतर त्याचे गुणधर्म काय आहे, तर ऐकणे. आता काय ऐकावं ते पण महत्वाचं आहे. त्यामुळे जो आपल्याकडे एक गाणं आहे बघा, जे जे उत्तम उदात उन्नत, त्याप्रमाणे जे जे उत्तम उदात आणि उन्नत आहे कोणासाठी, तर आत्म्यासाठी, ते आपण श्रवण करावे, हे त्या मागची भूमिका आहे. हा त्याचा इतिहास आहे. दुसरी बाजू आहे ज्योतिषशास्त्रामध्ये, तर जो श्रवण जे नक्षत्र आहे त्याचा स्वामी सोम आहे. सोम म्हणजे चंद्र, आणि चंद्राची देवता आहे शंकर. त्यामुळे शिवतत्वाची खूप त्याला महत्व आहे, अनन्यसाधारण महत्व आहे. श्रावण महिन्यात रुद्राभिषेक करतात, त्याचं महत्व काय आहे? श्रावण मासामध्ये समुद्र मंथन झालं इतिहासामध्ये. तर ते समुद्र मंथन म्हणजे काय, तर ते विचार मंथन. आणि विचार मंथनातून जे काही त्या समुद्र मंथनातून किंवा विचार मंथनातून म्हणा, जे काही वाईट घडतं, जे काही तामसिक घडतं, ज्या काही नकारात्मक गोष्टी घडतात, त्या प्रत्येकाने आपल्या कंठापर्यंतच धारण कराव्या. ते खाली उतरवू नये, डोक्यात ठेवू नये. आणि ते ज्यावेळी आपण ते ऐकतो, जे नकारात्मक गोष्टी ऐकतो, किंवा जे आपण म्हणतो की शंकराने ते विष आपल्या कंठामध्ये धारण केलं, त्यावेळी त्याच्या अंगामध्ये हलाहल माजलं, म्हणून त्याला नीलकंठ म्हणतात. गळा त्याचा निळा पडू लागला. आणि ते शांत करण्यासाठी बरेच उपाय करण्यात आले. नाग त्याच्या गळ्यामध्ये, कारण नाग हा थंड प्रकृतीचा आहे, नाग घातला, मग त्याच्यावर जलाभिषेक केला. ताई, श्रावण महिन्यात आमचा आहार कसा असावा? श्रावण महिन्याचा आहार अगदी सात्विक असावा. ताई, सात्विक म्हणजे काय? सात्विक म्हणजे जे काही अन्न आपण शिजवतो ते अन्न बनवण्यापासून ग्रहण पर्यंत आपले विचार शुद्ध असावेत. ज्यावेळी आपले विचार शुद्ध असतात त्यावेळी सात्विक असं म्हणतात. ज्यावेळी अन्न शिजवतो त्यावेळी कोणत्याही प्रकारची मनामध्ये द्वेष भावना किंवा मतभेद कसले असले तर त्याचे विचार वगैरे नसावे, तर तो आहार सात्विक बनतो.
तो आहार ज्यावेळी आपण दुसऱ्यांना वाढतो, म्हणजे जे जेवण आपण दुसऱ्यांना वाढतो किंवा डबे भरतो किंवा आपण जेवतो, त्यावेळी आपण आपले विचार ज्यावेळी शुद्ध असतात, तो आहार सात्विक. त्यातल्या त्यात जो आहार ज्याच्यामध्ये तामसिक किंवा राजसिक पदार्थ नाहीयेत, म्हणजे तामसिक राजसिक म्हणजे कांदा, लसूण, वांग वगैरे जे पदार्थ आहेत, ते ज्यावेळी वळगले जातात त्यावेळी तो आहार सात्विक बनतो. हे जे तामसिक पदार्थ आहे ते आम्ही का खाऊ नये? कारण त्याच्यामध्ये अंगात उष्णता वाढते, राग, द्वेष वाढतात, म्हणजे नेगेटिव्हिटी वाढते. त्यामुळे ते आहार टाळावेत. शिवाय कांदा आणि लसूण याला राहू आणि केतूची उपमा आहे. त्या ग्रहांशी त्यांचा संदर्भ आहे. त्यामुळे ते देवपूजेसाठी किंवा सात्विक कार्यासाठी, देवतुल्य कार्यासाठी ते आहार वर्ज्य करतात. कांदा आणि लसूण. तो कांदा आणि लसूण खाल्ल्यानंतर शरीरामध्ये आयुर्वेदिक जे गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये, ते शरीरामध्ये त्याचे गुण दिसून येतात. शरीर धष्टपुष्ट होतं. पण देवपूजेसाठी तो आहार वर्ज्य आहे. ह्याचं काही कारण आहे का? कारण ज्यावेळी समुद्रमंथन झालं आणि हे राहू केतू हे जे तामसिक आहे, म्हणजे राक्षसांच्या बाजूला जे आहेत, ज्यावेळी ते चोरून गेले देवाचे रूप घेऊन, आणि त्यांनी ज्यावेळी ते घेतलं चोरून मोहिनी रूपाने, मोहिनी रूपाने विष्णू ज्यावेळी अमृत द्यायला आली आणि त्यांनी ज्यावेळी ते घेतलं, ते खाली पोचेपर्यंत, गळ्याखाली पोचेपर्यंत त्याचं धड आणि शिर वेगळं केलं गेलं, मुखट म्हणजे ते मुख वेगळं केलं. त्यावेळी ज्यावेळी केलं त्यावेळी त्याचे थेंब जे आहेत ते पृथ्वीवर पडून त्याच्यातून कांदा आणि लसूण निर्माण झाले अशी आख्यायिका आहे. त्यामुळे त्यांना ते तामसिक असे म्हणतात. आणि त्यांना देवांमध्ये, देवपूजेमध्ये किंवा देवाचा जो नैवेद्य आहे त्याच्या म्हणून वळगण्यात आलेला आहे. आणि शिवाय ह्याच्यामध्ये श्रावणामध्ये दूध, दही, जे दूधजन्य पदार्थ आहेत ते वळगले जातात. कारण गाय किंवा बकरी जी दूध देतात त्या पालेभाज्या खातात, म्हणजे पाला खातात, चारा खातात. ती सृजनाची वेळ असते, त्यामुळे त्या पाल्यामध्ये जीवजंतू असतात, इन्फेक्शन होतं. त्यामुळे ते इन्फेक्शन होऊ नये म्हणून दूधजन्य पदार्थ जे असतात ते वळगतात. जिथे जिथे ग्रोथ असते, म्हणजे आपले केस, नख वगैरे काढत नाहीत, पुरुष मंडळी दाढी वगैरे करत नाही, कारण तिथे मान्सून सीझन असतो, त्यामुळे जर लागलं तर इन्फेक्शन होऊ नये याची काळजी पूर्वंपारपासून घेतलेली आहे. त्याला एक कुठेतरी आध्यात्मिक किंवा देवतुल्य पार्श्वभूमी दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला वाटतं ते देवाचं आहे. ऍक्च्युली तसं नाही आहे. ते आपल्या हितासाठी आहे, आपल्या उन्नतीसाठी आहे. श्रावण महिन्यात नॉनव्हेज खात नाही, तर हे आध्यात्मिक तऱ्हेने आहे की सायंटिफिकली त्याला काही? दोन्ही आहे, दोन्ही आहे. आपण ज्या अर्थी आपण मनुष्य आहोत त्या अर्थी आपल्याला नॉनव्हेज चालत नाही. कारण आपण जसे कार्निवरस अॅनिमल म्हणतो ना, आपण कार्निवरस मध्येच मोडतो. त्यामुळे आपला तो आहार नाही आहे. तरी पण जसं काळ पुढे गेला त्याप्रमाणे आपण नॉनव्हेज वगैरे खातो. आणि नॉनव्हेज म्हणजे बरेच जणांना आवडतं. नॉनव्हेजशिवाय कोणी आपल्या गोव्यातली मंडळी तर नॉनव्हेजशिवाय एक म्हणतात की जगूच शकत नाही. काही प्रमाणात काही लोक जगतात, पण काही जगूच शकत नाही. पण एवढं असून सुद्धा की श्रावण पाळतात, काही लोक पाळतात, काही लोक घरात खात नाही, बाहेर खातात. तसंही आहे. पण श्रावण महिन्यात ऍटलिस्ट त्या कालखंडात, म्हणजे 1 महिनाभर जरी तुम्ही पाळलात तर तुमचं बॉडीचं पूर्ण डिटॉक्सिफिकेशन होतं, तुमची बॉडी कुठेतरी हील होते. त्यामुळे ते पाळावं असं मला वाटतं, तुमच्या शरीरासाठी पण चांगलं आहे.
आणि सायंटिफिकली पण असं म्हणतात की माशांचा जन्म देण्याचा हा हो, काळ असतो. सगळ्यांचाच माशांचाच नव्हे, सगळ्या जीवजंतूंचाच आहे. मी आता म्हटलं म्हणून मी तुम्हाला सांगते, नववधू जे असते, जर त्यांचं आषाढापूर्वी जर लग्न झालेलं असतं, आषाढ एकादशी पर्यंत, तर चातुर्मासात हा मी जे मगाशी म्हटलं की 13 महिने असतात, त्या 13 महिन्या प्रत्येक वर्षाला चातुर्मास आहे. आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत 4 महिन्यात हा विशेष पिरियड आहे. जी आपली हिंदू नववधू असते किंवा कॅथलिक सुद्धा असते, ती आषाढ महिन्यामध्ये माहेरी जाते. तो त्यांचा वेगळेपणाचा पिरियड असतो. आणि ज्यावेळी श्रावण सुरू होतो त्यावेळी ती नवऱ्याच्या घरी येते, सासूरवाडीला येते. आणि आषाढामध्ये म्हणतात ना, आषाढ पावळी बघू नये, कारण ते वेगळ्या राहण्याचा पिरियड असतो. आणि श्रावणामध्ये ते एकत्र येण्याचा पिरियड असतो. ते सगळ्यांचंच असतं, सगळ्या जीवजंतूचं असतं. म्हणजे ते शेतात सुद्धा पालवी येते, आषाढ मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, म्हणजे सगळ्याकडे ती, मग ते मासे असू द्यात, जनावर असू द्यात, काही असू द्यात, तो उगवण्याचा पिरियड आहे, उगवण्याचा काळ आहे. आणि शिवाय शिव तिची पहिली पत्नी जी शक्ती आहे, तिने ज्यावेळी देहदान केलं, अग्नीमध्ये उडी टाकली, आणि पुढे मग ती हिमालयाच्या पोटी ज्यावेळी जन्माला आली, तिने सुद्धा खूप तपश्चर्या करून शिवाला प्रसन्न केलं. आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये तिने त्याच्याकडून वर मागून घेतला, म्हणजे प्रसन्न होऊन त्यांना वर दिला की मी लग्नाला तयार आहे. आणि त्यावेळीपासून ती शिवशक्तीची पूजा आहे. म्हणजे जर विवाहित असेल तर ती आपल्या नवऱ्यासाठी त्यावेळी त्या श्रावणामध्ये व्रत करते, आणि जर ती अविवाहित असेल तर आपल्याला चांगला नवरा मिळावा म्हणून व्रत करते. अशी त्यामागे आख्यायिका आहे शिवशक्तीची. श्रावण महिन्यामध्ये स्पिरिच्युअली आम्हाला काय हेल्प होऊ शकतो? ऍक्च्युली तसं पाहिलं तर हा जो पूर्ण काळचक्र आहे श्रावण महिन्याचा, तो स्पिरिच्युअल ग्रोथ साठीच असतो. आपल्याला ते कळत नाही, पण आपण ज्यावेळी श्रावण महिन्यामध्ये जर श्रावण पाळत असलो, आणि श्रावण महिन्यामध्ये जे आपल्याकडून गोष्टी घडतात, ते मग ते उपास असू द्या, तपास असू द्या, काही सण असू द्या, जे काही असू द्या, आपण देवळात जाऊ, काहीतरी कार्यक्रम करू, भजनाला जाऊ, त्या सगळ्यामुळे आपला जो आध्यात्मिक विकास आहे तो कोणत्या ना कोणत्या तरी रूपात होत असतो. मग तो शारीरिक, मानसिक, बौद्धिक कसंही असू द्या, तो विकास घडतच असतो. श्रावण महिन्यात सगळीकडे आरती असते देवळात किंवा भजनाचा कार्यक्रम असतो, तो आजकाल मुलं सुद्धा त्या कार्यक्रमाला जातात. याच्यावर तुमचा काय विचार आहे? खूप आनंद होतोय हे सगळं पाहिल्यानंतर, कारण कुठेतरी मध्यान्हकाळी लहान मुलं वगैरे भजनाला जायची वगैरे बंद झालेलं. आता मुलांचे ग्रुप झालेत, मुख्य म्हणजे भजनाचे ग्रुप झालेत. पुन्हा आरतीसाठी चतुर्थीला वेळ आहे, तरी पण ती श्रावणामध्येच मुलांचे ग्रुप तयार होतात, कॉम्पिटिशन असतात, काही ठिकाणी वाड्यावर आरत्या असतात, भजन असतात. मग ह्यामुळे ते एक ट्रेंड झालेली आहे, आणि उत्साह वाढलेला आहे. गावागावामध्ये किंवा शहरामध्ये सुद्धा उत्साह वाढलेला आहे. वेळ काढून मुलं आपला अभ्यास, ट्युशन्स, काही कुठे काही ऍक्टिव्हिटीज वगैरे असतील तर ते सांभाळून सुद्धा मुलं गावागावामध्ये ग्रुप्स तयार करतात. आणि दुसरी म्हणजे त्यांची प्रॅक्टिस बघून खूप उत्साह वाढतो. मुलांबरोबर त्यांच्या पालकांनाही उत्साह होतो, आणि ते ज्यावेळी परफॉर्म करतात त्यावेळी एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे, किंवा काहीतरी फेस्टिव्ह ओकेजन आहे. त्याबरोबरच त्यांचे कपडे सुद्धा आता बदललेले आहे मुलांचे. पूर्वी कसेही, म्हणजे जे घरात मिळेल किंवा जे नवीन कपडे असतील ते घालायचे आणि सगळं सण साजरा व्हायचा. पण आता तसं नाही. आमचा ग्रुप आहे, आम्हाला असलेच फॅशनचे कपडे पाहिजे किंवा असल्याच रंगाचे कपडे पाहिजे. म्हणजे तो व्यवसायही वाढलेला आहे, आणि खिशाला कात्री लागते ती गोष्ट अलग, पण एक उत्साह आहे.
उत्साह समाजामध्ये दिसून येतोय. आणि एकमेकांना बघून आरत्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या शोधून काढतात. पूर्वी कसं असायचं, पारंपरिक आरत्या, त्याच बरोबर. आरत्या, पुन्हा पुन्हा त्याच, एक दोन आरत्या म्हटलं की झाले, चल रे त्याच्या घरी, पुढच्या घरी जाऊया. एकदा त्या आरत्या संपल्या की आपण जेवायला मोकळो, असं व्हायचं. पण आता कसं आहे, तो ग्रुप कोणकोणत्या आरत्या करतो, आपल्याला नवीन पाहिजे. बरं, ही आरती म्हणण्यासाठी मला होत नाही, तुला त्याला एकदा बोलवूया. म्हणजे एक एक कलाकारही निर्माण होतो आणि समाजामध्ये जागृतीही होते आणि नवीन नवीन कुठल्या कुठल्या आरत्या ज्या आहेत त्याही बाहेर निघतायत, लोक म्हणतायत. ते मग भक्तीने म्हणू द्या, श्रद्धेने म्हणू द्या, किंवा आपलं वर्चस्वासाठी म्हणू द्या, किंवा वातावरण निर्मितीसाठी म्हणू द्या, पण जागृतीही होते. काहीतरी वेगळं पॉझिटिव्ह एनर्जी आहे. बदल होतोय, खूप चांगला बदल होतोयच असं नाही, पण खूप पॉझिटिव्ह बदल होतोय, ते खूप महत्वाचं आहे. आणि असं वातावरण निर्माण व्हावं, यापुढेही तसं व्हावं, अशी खूप मनाला अपेक्षा आहे. हे वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही काय करू शकतो? खूप काही करू शकता ना. जे तुमचे ग्रुप आहेत त्यांना तुम्ही काही ना म्हटलं तर निदान प्रॅक्टिस करते वेळी त्यांना बटाटवडे तरी नेऊन द्या. काहीच नसलं तर मग त्यांना, हा बरे म्हणता तू, बरी प्रॅक्टिस चालला, त्यांना तेच पुरे ना. त्यांना काय हवंय, तुम्हाला त्यांना काय द्यायचं आहे, शाबासकी द्या त्यांना. तुम्हाला टी शर्ट वगैरे काही द्यायला खूप महाग पडतो, एक एक टी शर्ट खूप महाग पडतो, काही मुलांना ते परवडत नाही. मग तुम्ही ते बघा, कुणाला परवडत नसेल, तुम्ही गपचूप चला, हा टी शर्ट मी तुला आणलेला आहे, नाहीतर तुम्ही दोघे तिघ जण मिळून त्याला एक टी शर्ट द्या. सगळ्यांच्याच खिशाला परवडतं असं नाही, काही गरीब मुलं पण असतात, पण त्यांना खूप उमेद असते. एखादा मुलगा खूप छान गातो, खूप छान, पण त्याचे आई वडील सांगतात, बघा तू यावेळी जाऊ नको, त्यावेळी तुला तो ड्रेस आणलेला ना, आता मला यावेळी परवडणार नाही, त्यामुळे तू जाऊच नको. पण त्याच्याशिवाय तो ग्रुप इनकम्प्लीट आहे. मग तुम्ही त्यांना मदत करा ना, तुम्ही बघा ना, कारण तुम्हाला जर करायचंच असेल ना, तर वेगवेगळ्या वाटा आहेत, तुम्ही कशीही करू शकता. वर्षभरात 12 महिने आहेत, पण हा जो श्रावण महिना आहे त्यालाच एवढं महत्व का दिलेलं आहे? कारण तो विकासाचा महिना आहे. श्रावण महिना हा विकासाचा महिना आहे, उत्पत्तीचा महिना आहे, सृजनाचा महिना आहे, कलेचा महिना आहे. शिवाय मी मगाशी म्हटल्याप्रमाणे श्रवण नक्षत्र हे सरस्वतीचं नक्षत्र आहे, ती कलेची देवता आहे. संगीत कला म्हणजे जसे आपण भजन, आरत्या, जे काही असतं, स्तोत्र, स्तुती, स्तोत्र, ग्रंथ, हे जे जे सरस्वतीचे गुण आहेत ते सगळे याच्या श्रावण महिन्यामध्ये विकसित पावतात. तर आम्ही या श्रावण महिन्यात कोणते ग्रंथाचं पठण केलं पाहिजे? कोणतेही ग्रंथ घ्या, तुमच्या भावनेनुसार, तुमच्या प्रकृतीनुसार, तुमच्या वातावरणानुसार तुम्हाला जे ग्रंथ मिळतील, जे ग्रंथ सापडतील. आता तर गुगल बाबा आहे, तुम्हाला जे हवं असेल ते गुगल बाबावर मिळतं. तुम्ही एखादी कोणताही ग्रंथ घ्या, तुम्हाला जी भाषा कळेल तो कोणताही ग्रंथ घ्या आणि कोणताही ग्रंथ वाचा. हे असं नाही की तुम्ही पूर्ण श्रावण महिन्यामध्ये पूर्ण ग्रंथ वाचला पाहिजे. ऍक्च्युली वाचला पाहिजे, पण तुम्हाला जर वेळ नसेल, काही नसेल, एखाद्या वेळी तुम्हाला वाटलं चल ग्रंथ वाचूया, तर आता घरी जाऊन पुस्तक शोधायची किंवा पुस्तकालयात जाऊन पुस्तक आणायची गरज नाहीये, कुणाच्या घरी जायची गरज नाही. नुसतं तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला 2 श्लोक किंवा 2 वाक्य का होईना, एक पॅरेग्राफ का होईना, एक अध्याय का होईना, खूप ग्रंथ आहेत. म्हणजे असं स्पेसिफिक काही ग्रंथ नाहीये की हाच ग्रंथ वाचला पाहिजे किंवा हाच स्तोत्र म्हटला पाहिजे किंवा हीच पूजा केली पाहिजे, तसं काही नाहीये. तुम्हाला जे आवडेल, तुमच्या सोबत तुम्हाला काय आवडेल, जे तुमच्या गुणधर्म आहे तेच तुम्हाला आवडेल. मी तुम्हाला भगवद्गीता म्हणून दाखवली, तुम्ही बसा आणि ऐका, बसा आणि ऐका, तुमचं मन रमेल का? नाही रमणार. मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगते. आमच्या घरी एक कार्यक्रम म्हणजे नेहमी कार्यक्रम असायचेच. त्यावेळी एक बाई आली आणि ती बसली त्या दिवशी, आणि आम्ही तिला पाहिलं, ती अशी मागे बसून झोपलेली. दुसऱ्या दिवशी ती रात्री घरी गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आली, मला म्हणाली, पुन्हा कधी आहे तुमच्याकडे असा कार्यक्रम? म्हटलं आहे पुढच्या आठवड्यात. का? नाही मला सांग, न विसरता सांग, कधी असेल त्यावेळी सांग. म्हटलं कशाला? नाही मी इथे ना झोपली, घरी जाऊन ना रात्रभर झोपली, अशी झोप मला कधीच लागली नाही. पण
हे तिची गरज होती. हम्म. तर ग्रंथ ऐकून तिला झोप आली, अशी शांत झोप तिला लागत कधी नव्हती. लागली आणि बऱ्याचशा जणांना झोप नाही लागत, मग ते झोपेसाठी तरी तुम्ही ग्रंथ वाचा. झोपेसाठी, कारण झोप ही महत्वाची आहे. आजकाल झोप बरोबर. मिळत नाही. झोपेसाठी तुमच्या मनशांतीसाठी, मनशांती खूप लांबची गोष्ट आहे. तुमच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत, तुमचं जर डोकं दुखत असेल तर ऍटलिस्ट तो एक साळा तरी काहीतरी, तिथं काय भेटलं, जे काही अक्षर आहेत ती अक्षरं वाचत ना, अक्षरं तुमच्याशी बोलतील. तुम्ही जर ते बघतच नाही तर तुम्हाला कसं कळेल. आणि मेन श्रावण महिन्यामध्ये ऐकणं हे महत्वाचं आहे. आता तुम्ही वाचलंच पाहिजे असं नाही. तुम्ही युट्यूब काढला, काहीतरी लावलं, स्तोत्र लावा, काही लावा, तुम्हाला ऐकू येतं. आणि मेन म्हणजे श्रावण महिन्यात ऐकणं महत्वाचं आहे. तुम्ही काय ऐकता त्याला पण महत्व आहे. तुमचं जे काही असेल, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा त्याच्यावर सोल्युशन्स असतील किंवा तुमचं रिलॅक्सेशन असतील, ते सगळं म्युझिकमध्ये म्हणजे सरस्वतीमध्ये म्हणजे श्रावण महिन्यामध्ये. म्हणून तो श्रावण महिन्याचं महत्व आहे. एवढं सगळं खटाटोप मगाशी तुम्ही विचारलात की एवढ्या सगळ्या 12 महिन्यामध्ये हाच खास का? पण त्याचा तो गुणधर्म आहे, तो आम्ही त्याची बेनिफिट घेतली पाहिजे. आम्ही खूप काही ऐकलं पाहिजे. ताई, एक असा ग्रंथ किंवा एक असं स्तोत्र जे आम्ही ऐकू शकतो, जे तुम्ही सजेस्ट करू शकता? कोणताही ग्रंथ तुम्हाला, जो मी समजा म्हटलं दासबोध वाचा, तुमच्याकडे असला पाहिजे. बरोबर. मी समजा म्हटलं मनाशी श्लोक वाचा, तुमच्याकडे असले पाहिजे. जे काही तुमच्याकडे अवेलेबल आहे. समजा तुम्हाला म्हणजे तसं कळत नसेल, काही हेच केलं पाहिजे नाही, किंवा तसं हेच काहीच नाहीये. ऐकलं तसं पाहिजे काहीच असं? नाही. आणि तुम्ही कोणाकडे आकर्षित व्हाल, जे जशी तुमची प्रकृती आहे तशी तुम्ही आकर्षित व्हाल. तुम्हाला मी जो बरं म्हटलं की श्रावण महिन्यामध्ये तुम्ही शंकराच्याच देवळात चला, दत्त महाराजाच्या देवळात जाऊ नका, किंवा मारुतीच्या देवळात जाऊ नका, किंवा तुम्ही मंगळवारी गणपतीच्या देवळात रोज चला. तुम्हाला तुमच्या मनात जर असेल, तुमचा तो गुणधर्म असेल, तुमची जी प्रकृती असेल, तुमचा मंगळ जर त्या अनुकूल असेल, तर तुम्ही मारुतीची किंवा गणपतीच्या देवळात जाल नक्की. कसं जाल? तुम्हाला वेळ नसेल तरी सुद्धा तुम्ही वेळ काढून जाल. आणि जर तुमची प्रकृती नसेल, वेळ असेल, तुम्ही घरी झोपाल, काहीतरी वेळ टाइमपास कराल, पण देवळात जाणार नाही. जाऊ दे, बरं झालं, कपडे वगैरे घातले, सगळं केलं, बाहेर गेल्यानंतर जाऊ दे, पाऊस येतोय, पुढच्या वेळी बघू, असं म्हणून ते राहून जाईल. म्हणजे कोणी एखाद्याने सांगितलं आणि तुम्ही त्याच्याकडे आकर्षित झालात असं नाहीये. तो आपल्या प्रकृतीचा धर्म आहे. आपल्याला मनाला वाटलं पाहिजे की मनाला ते वाटलं करावं. पाहिजे आणि मनापासून तुम्ही जाल. मनाला नाही वाटलं तरी तुम्ही ऑटोमॅटिक खेचले जाल. बरोबर. तुम्हाला मनाला वाटायची पण गरज नाही. तुम्ही जाता बाजारामध्ये, कोणीतरी भेटलं किंवा तुम्हाला वाटलं, चल हे देऊळ उघडं आहे ना, चल श्रावण पण आहे, चला जाऊया. तुम्ही ठरवलेलं नाहीये, तुमच्या हातात आहे पिशवी शॉपिंगची, पण तरी तुम्ही देवळात गेला. तुम्हाला मुलांना आणायचं आहे, तरी पण तुम्ही गाडी कुठेतरी थांबवली, जाऊ दे, असू दे, 5 मिनिटं राहील तिथे, मी जाऊन येते, लगेच किती वेळ लागतो, तुम्ही जाऊन आलात. कारण तुमची ती प्रकृती तुम्हाला तिकडे घेऊन गेली, तुम्ही ठरवून गेलेलं नाहीये. तो तसं आध्यात्मिक असं काही तर ठरवून असं होत नाही, ते आपोआप सहज होतं, ते प्राकृतिक आहे. माझं एक असं आहे की भगवद्गीतातले सगळे अध्याय नाही समजत, 12वा अध्याय म्हणायला येतो, तर तो एकच म्हणू शकतो का आम्ही? की म्हणा ना. कसं तुम्हाला जे काही येतं ते मनपूर्वक म्हणा. म्हणताय बरोबर आहे, पण आता जरा जास्त लक्ष देऊन म्हणता येईल. हो, बरोबर. नाही, मला असं कोणी सांगितलेलं की सगळे अध्याय वाचायला पाहिजे. 700 श्लोक आहेत. हो. तुम्हाला वेळ कुठे? बरोबर. बरं, वेळ असला तरी शिकवणारे कुठे आहे? बरं, शिकवणारे असले तरी ते जमेलच असं नाही, पण ते सगळं स्ट्रेस घेऊन काय उपयोग आहे का? पण जे आपल्याला कळतं, तुम्हाला म्हटलं मी तुमच्या घरी येते, मला पंचपक्वान्न तुमच्या हातचीच पाहिजे, तर कसं शक्य आहे? तुम्हाला कळत नसेल तर? जे डाळ भात असेल किंवा जे तुम्हाला एखादी चांगली वस्तू म्हणजे पदार्थ जमेल, तो तुम्ही करून द्याल ना. जर मी म्हटलं पंचपक्वानच, मी नको आणि ती पंचपक्वाने नको, बरोबर. म्हणजे रेस्ट्रिक्शन्स असं नाही. म्हणजे ती भगवद्गीताच नकोशी वाटायला नको. हो, बरोबर. म्हणजे जे आपल्याला कळतं ते आपण जरा व्यवस्थित, म्हणजे जर आपण म्हणत असलो तर आता विदाउट डिस्टर्बन्स किंवा मनापासून असं काही म्हणू शकतो. बरं, जर आपण म्हणतो तर एखाद्या वेळी वेळ मिळेल तर त्याचा अर्थ काय? तुम्ही मोठे ग्रंथ आणू नका, गुगल बाबाला सर्च मारा, त्याचा अर्थ काय, एवढा श्लोक जर घातला, अर्धा श्लोक जरी तुम्ही टाकला तर त्याचा विथ मिनिंग, रिलिक्स विथ मिनिंग येतो. किंवा त्याचा युट्यूबवर जरी टाकला तर कोणाचे तरी ते त्याचं असतंच काही ना काहीतरी. बरं, गुगल बाबा आहे, पण कसं की
तेवढ्यापुरतं. हम्म. तुम्हाला जर त्याच्यामध्ये खोल जायचं असेल तर गुगल बाबावर अवलंबून राहू नका, कारण ते सगळीच माहिती देणारे, माहिती पुरवणारे सगळेच विद्वान असतात असे नाही. त्यांना सगळं समजतं असेल. आपल्याला जे काही थोडं समजलं ते टाकले ह्याच्यावर गुगलवर, तसं असतं. पण जर तुम्हाला व्यवस्थित समजायचं असेल तर तुम्हाला मार्गदर्शक, ते मग ते ग्रंथ, गुरु हे पाहिजे. म्हणजे कोणालाही विचारावं असं नव्हे, जे कोण व्यवस्थित समजणार आहे, ज्यांना पूर्ण ज्ञान आहे. तुम्हाला कसं समजेल पूर्ण ज्ञान आहे म्हणून, कारण तुम्हालाच कळत नाही. बरोबर. मग फॅक्ट चेक हे केलंच पाहिजे. सो तुम्ही गुगलवरही सर्च करा, गुरूंकडेही चला. त्याचं जमत नसेल तर ज्यांना जास्त जमत असेल तर त्यांच्याकडे पहा. वेगवेगळे, जर आपण जिज्ञासू असू त्याला उत्तर हे मिळतं. बरोबर. पण आपली जिज्ञासू वृत्ती पाहिजे. ती जर आपण वाढवली तर आपल्याला शोधा म्हणजे सापडेल. ताई, श्रावण म्हटलं की भरपूर सण आले, तर या श्रावण महिन्यात कोणकोणते सण आणि व्रत केले जातात? श्रावण ऍक्च्युली श्रावण हा आपल्या मराठी याच्यामध्ये पंचांगानुसार दीपपूजा झाली, आषाढी अमावास्या झाली की सुरू होतो. पण उत्तरेमध्ये श्रावण हा पौर्णिमेला, म्हणजे गुरुपौर्णिमेला सुरू होत असतो. आणि श्रावणाच्या रक्षाबंधन ज्या दिवशी असते त्यावेळी संपतो उत्तरेकडे. आपल्याकडे प्रतिपदेपासून, श्रावण प्रतिपदेपासून सुरू होतो. त्यामुळे पहिला जो सण येतो तो नागपंचमी. तोही शिवाला प्रिय आहे, नाग. त्याशिवाय नाग हा, आम्ही भारतात असल्यामुळे आणि शेती कृषी प्रधान देश असल्यामुळे नागोबा हा उंदरांना, घुशींना हे त्याचे भक्ष्य आहे. त्यामुळे त्याच्याकडे पाहण्याची एक श्रद्धायुक्त दृष्टी, त्याचा तो जो दिवस आहे म्हणून त्याची पूजा करतात. शिवाय आपल्याकडे आपल्याच शरीरूपी मंदिरामध्ये कुंडलिनी शक्ती आहे, तीही नागिणच आहे. तिचीही त्या दिवशी पूजा अर्चा म्हणजे आपल्या ध्यान धारणेद्वारे केली जाते. ताई, आता तुम्ही कुंडलिनी शक्ती याच्याबद्दल उल्लेख केला, तर याचा आम्हाला थोडा अर्थ कळेल का? कुंडलिनी शक्ती ही सुप्त अंगाने आपल्या शरीरामध्ये असते आणि तीही कुठे इतर योनीमध्ये नसते. केवळ मानव योनीमध्ये ती कुंडलिनी शक्ती सुप्त प्रमाणात असते. ती आयुष्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारे जागृत होते. सर्वसामान्य माणसांना ती कळत नाही. पण जे योग म्हणजे ध्यान धारणा करतात किंवा जे ऋषितुल्य व्यक्ती आहेत त्यांना ती जागृत करता येते. षडचक्र असतात, सप्तचक्र असतात, ती जागृत करतात. त्याचा तो विषय वेगळा आहे, तो विज्ञानाचा विषय आहे, पण आहे. तरी श्रावण महिन्यामध्ये लोक भरपूर उपवास करतात, तर ह्या उपवासाचा आरोग्यासाठी काय फायदा आहे? श्रावणामध्ये उपवास करणे खूप महत्वाचे आहे, कारण वर्षा ऋतू आहे, वातावरण थंड असतं, पाचन क्रिया मंदावते. त्यामुळे उपवास केला तर पोटाला पण कुठेतरी स्वस्थता मिळते, डिटॉक्सिफिकेशन व्हायला वेळ मिळतो. त्यामुळे जी पचन इंद्रिय आहेत, पचन क्रिया आहे ती सुधारते. त्यामुळे तो उपवास करावा. आणि दुसरी गोष्ट काय आहे की उपवास म्हणजे काय की प्रत्येक आपल्या गोव्यात म्हणा, महाराष्ट्रात म्हणा, कर्नाटकात म्हणा, प्रत्येक प्रांतात वेगवेगळे पदार्थ असतात. ते देश आणि कालानुसार असतात. म्हणजे आपण एखाद्या वेळी उपवासाचे पदार्थ गोव्यात जे खातो तो दुसऱ्या प्रांतात नाही वापरत, तसे पण असतात. आणि मेन उपवासाचा पदार्थ जो असतो तो फळाहार असतो. फळाहार म्हणजे केवळ फळं खायची, तशी असतात. आणि शब्दशः अर्थ घ्यायला गेलात तर उपवास म्हणजे उप म्हणजे समीप आणि वास म्हणजे राहणे. तर कोणाच्या ठिकाणी तुम्ही कोणासाठी उपवास करतात ते महत्वाचं आहे. तुम्ही जर तुमच्या मुलाबाळासाठी उपवास करत असाल तर त्या दिवशी तुम्ही मुलाबाळांना वेळ देणं महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या पतीसाठी उपवास करता तर त्या दिवशी तुम्हाला थोडा तरी वेळ त्यांच्यासाठी, मग तो कोणत्याही रूपाने असेना. तुम्ही जर तुमच्या आईवडिलांसाठी उपवास करतात तर त्या दिवशी
काही वेळ त्यांना द्या. जर तुम्ही देवासाठी उपवास करतात, तुम्ही देवासाठी वेळ द्या. म्हणजे तुम्ही मग ती पूजा करा, ध्यान करा किंवा एखादी पोथी वाचा किंवा जप करा. जे काही तुमच्याकडे शक्य आहे, जे तुमच्या प्रकृतीप्रमाणे जे शक्य आहे ते तुम्ही करू शकता. तर ही जी आता उपासना आहे ती देवळात जाऊनच करायचं असं काही आहे की आपण कुठेही करू शकतो? देवळात म्हणजे देह सुद्धा एक देऊळच आहे. हो. हा. तर मग तुम्ही आता तुमचं कसं आहे, म्हणजे जे आता जे भक्त म्हणा किंवा भाविक म्हणा, त्यांच्यावर अवलंबून आहे. तुम्ही देवळात जाऊन कराल, घरात बसून कराल, तुमच्या कामाच्या ठिकाणी कराल, तुमच्या अभ्यासाच्या ठिकाणी कराल, की कसं कराल, ते तुमच्या भावनेनुसार असतं. पण देवळात गेल्याने काय होतं, तिथे एक चैतन्य शक्ती असते. जसं तुमचं घराचा देवारा असतो, तिथे एक चैतन्य वास करतं. देवळातही देवळात भटजी असतात किंवा मंत्रोच्चार होत असतात, घंटानाद असतो, पूजा अर्चा असते. त्यामुळे तिथे एक वातावरण निर्मिती असते. तिथे गेल्यानंतर आपल्याला खूप समाधान वाटतं, शांती मिळते. तसंच आपल्या देवघरात जर चैतन्य असेल तर तिथे पण आपल्याला शांती मिळते. जर आपल्या आतमध्ये आपण म्हणतो देवाचे मंदिर, जर आपला आत्मशुद्ध असेल, विचार शुद्ध असेल, तर आपण आतमध्ये सुद्धा देव गुंडाळू शकतो, विचार करू शकतो सात्विक. ताई, आजच्या आधुनिक काळात श्रावण महिन्याचे महत्व बदललेले दिसते, तर ह्याच्यावर? आधुनिक काळात श्रावण महिन्याचं बदललेलं स्वरूप आहे, नाही असं नाही. पण काय, काळ हा परिवर्तनशील आहे. काळ हा कालगणना केली तर काळ हा खूप पुरातन आहे. ज्यावेळी हा श्रावण महिना सुरू झाला, कधीतरी झाला, त्यावेळेस कसं होतं आणि आता कसं आहे हे तुम्ही आणि आम्ही पण सांगू शकत नाही. काय काय होतं त्यावेळी, म्हणजे आम्ही फक्त कल्पना करू शकतो. तरी सुद्धा आधुनिक ह्याच्यामध्ये जो बदल आपल्याला दिसतो, म्हणजे आम्ही ज्यावेळी लहानपणी पाहिलं तसंच आता आहे असं नाही. तरी पण आपण आपला कामधंदा सांभाळून, शिक्षण वगैरे सगळं सांभाळून आपली व्रतवैकल्य पाळतो. तेवढंही आपण नेगेटिव्ह झालेलो नाहीये. नेगेटिव्ह आहे, काही भाग आहे, नाही असं नाही, पण खूपशे पॉझिटिव्ह झालेलो आहोत. कारण आपल्या लहानपणी आम्ही कधी पाहिलेलं, मुलींचा ग्रुप असतो, महिलांचा ग्रुप असतो, भजन करतात, आरती करतात. पण आता आहे ना, आता शक्य आहे. शिवाय आता जीन्स घालतात, मुली घालतात, महिला पण घालतात. त्याच्यावर हिरव्या बांगडे घातलेला चुडा आम्ही लहानपणी पाहिलाच नाही. पण आता जरी जीन्स घातल्या तरी तो श्रावणामध्ये हिरवा चुडा असतो. म्हणजे त्या जरी मॉडर्न झाल्या तरी त्यांनी आपली संस्कृती सोडलेली नाहीये. शिवाय पुरुष मंडळी सुद्धा कामावर जातात, पण ते देवळात जायला विसरत नाही. श्रावणातून एकदा तरी कोणतरी आपल्या फॅमिलीला घेऊन किंवा एकटे तरी जातात, भजनाला जातात. पूर्वी जास्त लोक जायचे म्हणतात, पण आता ऍटलिस्ट कमर्शियलपणे तरी भजनं होतात. आणि एकामेकांना पाहून, पूर्वी देवळं कमी होती, आता देवळं भरपूर झालेली आहेत, कार्यक्रम पण भरपूर होतात. मग आधुनिक जगात ही व्रतवैकल्ये किंवा सण हे साजरे होतात, कमी ना जास्त प्रमाणात साजरे होतात. त्यांना वेगळं रूप आलंय, त्याला पुन्हा एकदा कलाटणी देणे ही आपली जबाबदारी आहे. ताई, आम्ही आता एवढं डिस्कशन केलं, सो श्रावण महिन्याबद्दल एक छोटंसं कन्फ्युजन. श्रावण महिना हा खूप उत्साहाचा महिना आहे. आणि श्रावण संपल्यानंतर लगेच जी चतुर्थी आहे, त्या चतुर्थीचा उत्साह या श्रावण महिन्यातच सुरू होतो. आणि सगळे सण, व्रतवैकल्य, सात्विकता, ग्रंथ वाचन, जे काही उत्कर्ष आहे ते सगळे या श्रावण महिन्यामध्ये होत असतात. त्यामुळे हर्षोल्लास उत्पन्न करणारा, एक वातावरण निर्मिती करणारा, सात्विक वातावरण निर्मिती करणारा हा श्रावण महिना आहे. त्याचं सगळ्यांनी खूप मनापासून त्याच्यातून प्रेरणा घ्यावी आणि मनापासून जे काही होता येईल, आपल्याकडे सात्विक गोष्टी ज्या होणे शक्य आहे त्या सगळ्या करता येईल तेवढ्या कराव्या. आणि
उत्साह जीवनामध्ये साजरा करावा, कारण हा श्रावण महिना परत पुढच्या वर्षी येईल. तोपर्यंत 11 महिने काही ना काही असेल. तर आपली जीवनाची जी आनंदाची गोष्ट आहे, आपला विकास जो आहे, तो प्राकृतिक विकासाबरोबर आपण आपल्या जीवनाचा विकास घडवून आणावा. असेच या श्रावणामागचं उद्दिष्ट आहे ते सगळ्यांना फलद्रूप व्हावं. आणि ह्या ज्या काही गोष्टी आपण गोष्टींचा जर आपण विचार केला, त्याच्यातली जी न्यूनता असेल ती बाजूला सारून जे काही उत्तम आहे, जे काही उत्कृष्ट आहे, ते सगळ्यांनी समजून घ्यावं. आणि त्याच्यावरही जर काही चांगले विचार आहे तरी ते आम्हाला कळवावे. आणि खूप आनंदाने हा श्रावण महिना साजरा करावा, अशीच अपेक्षा बाळगून आम्ही इथे तुम्हा सगळ्यांचे आभारी आहोत. आणि सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.